हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड सायन्स बायोलॉजी मधील चॅप्टर नंबर 13 दॅट इज ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. या चॅप्टर मधले कोणते असे क्वेश्चन्स आहेत जे PYQs मध्ये येऊन गेलेले आहेत आणि कोणते क्वेश्चन्स आहेत जे आपण केले पाहिजेत आणि एक्झाम मध्ये येऊ शकतात तेवढाच भाग आपण पाहणार आहोत. कारण आय नो की हे जे शेवटचे काही चॅप्टर्स आहेत 13, 14 आणि 15 हे चॅप्टर्स एकतर प्युअरली थेरोटिकल आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काही खूप मोठ्या कॉन्सेप्ट्स किंवा खूप डिफिकल्ट असं काही नाहीये. त्याच्यामुळे खूप कमीत कमी वेळ देऊन तुम्ही हा सगळा सिलेबस कव्हर करू शकता. सो हार्डली 10 ते 15 क्वेश्चन्स आहेत या प्रत्येक चॅप्टर मधले की जे इम्पॉर्टंट आहेत. अदरवाईज बाकीचं कॉन्टेंट तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, कारण हेच क्वेश्चन्स दरवर्षी रिपीट होत असतात. सो लेट अस अ शॉर्ट नोट ऑन डेझर्ट अडॅप्टेशन. सो आता डेझर्ट अडॅप्टेशन बद्दल जेव्हा तुम्हाला लिहायचं आहे तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे की डेझर्ट प्लांट्स वरती डेझर्ट प्लांट्स जे आहे त्यांच्याकडे थिक असं क्युटिकल असतं, सो दॅट जे वॉटर लॉस आहे तर तो मिनिमाइज होईल. त्यासोबतच अजून एक कॅम्प मेकॅनिझम आहे, ते त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी डेझर्ट अडॅप्टेशन प्लांट मधलं आहे की अॅनिमल मधलं आहे ते स्पेसिफाय नाही केलंय. सो त्याच्यामुळे तुम्हाला प्लांटसाठी पण लिहायचं आहे, जे की 2 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. अजून काही पॉईंट्स तुम्ही टेक्स्टबुक मधून घेऊ शकता आणि अॅनिमलसाठी पण तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल कांगारू रॅट बद्दल लिहू शकता, स्नेक्स आणि लिझर्ड्स बद्दल लिहू शकता की ते कशा पद्धतीने वॉटर लॉस प्रिव्हेंट करतात. कॅमलच्या हम्पमध्ये कशा पद्धतीने वॉटर स्टोअर्ड असतं वगैरे, किंवा एनर्जीसाठी मेटाबॉलिझमसाठी फॅट स्टोअर्ड असतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो जर क्वेश्चन मध्ये डिटेलमध्ये मेन्शन नसेल केलं की तुम्हाला प्लांटसाठी लिहायचं आहे आन्सर की अॅनिमलसाठी लिहायचं आहे, तर तुम्हाला प्लांट्स आणि अॅनिमल्स दोघांसाठी एक 2 ते 3 पॉईंट्स लिहायचे आहेत. सो एकूण 6 पॉईंटचं हे आन्सर बनेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा क्वेश्चन मार्च 14 मध्ये मार्च 22 मध्ये विचारला गेला होता. नेक्स्ट आहे डिफाईन नेटॅलिटी. सो नेटॅलिटी म्हणजे काय? बर्थ रेट ऑफ पॉप्युलेशन. सो तेच फक्त तुम्हाला डिफाईन करायचं आहे. शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, जे की मार्च 16 मार्च 13 मध्ये विचारला गेलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. या ठिकाणी तुम्हाला ग्राफ दिलाय आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की पॉप्युलेशनचा ग्रोथ कर्व जो आहे याचा टाइप कोणता आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळतंय? एक्सपोनेन्शियल ग्रोथ बघायला मिळते. सो तेच फक्त आयडेंटिफाय करायचं आहे आणि याचा आन्सर जे आहे तर ते लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे एक्सपोनेन्शियल ग्रोथ बद्दलचा ग्राफ आहे. अजून तुम्हाला अशाच प्रकारचे कोणतेही ग्राफ आयडेंटिफाय करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. हा क्वेश्चन पण मार्च 22 मध्ये विचारला गेला होता आणि ऍक्च्युली हे जे काही प्रश्न आहेत ना, तर हे खूप ऍक्टिव्हिटी बेस्डकडे अलाइंड असल्यामुळे खूप मोठी मोठी उत्तरे याची लिहायची गरज नाहीये. याचं फक्त तुम्हाला एका वाक्यात 2 वाक्यात वगैरे आन्सर लिहायचं असतं आणि तुम्ही याला पॉप्युलेशन साईज आणि टाइम विथ रेस्पेक्ट टू टाइम एक्सपोनेन्शियली राईज होते म्हणून याला आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व म्हणणार आहोत, किंवा याला आपण जिओमेट्रिक ग्रोथ कर्व म्हणणार आहोत, असं पण खाली मेन्शन करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ कमेन्सॅलिझम. हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर याच्यावरती PYQs मध्ये आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 वेळा सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे की एक्झाम्पल्स द्या, डिफाईन करा कमेन्सॅलिझम काय आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूपदा रिपीट होत आहेत. सो तुम्ही या चॅप्टर मधलं काही पण नाही केलं तरी पण ऍटलीस्ट कमेन्सॅलिझम तरी करायचंच आहे. आता कमेन्सॅलिझम मध्ये काय तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पल्स मध्ये? सी अॅनिमॉन आणि क्लाउन फिशचे एक्झाम्पल घेऊ शकता, किंवा कॅटल इग्रेटचे एक्झाम्पल घेऊ शकता, ऑर्किडचं एक्झाम्पल घेऊ शकता, जे की आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी आहे. ठीक आहे. सो तुम्हाला याचं डेफिनेशन करायचे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण तोही क्वेश्चन आहेच. आणि त्यासोबतच कोणतेही 2 एक्झाम्पल करायचे आहेत कमेन्सॅलिझमसाठी, कारण हा क्वेश्चन खूपदा रिपीट झालाय. ठीक आहे. सो टेक्स्टबुक मधलं कॉन्टेंट असलं तरी पण चालणार आहे, एक्स्ट्रा काही नाही केलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफाईन पॅरासिटिझम आणि गिव्ह 2 सुटेबल एक्झाम्पल्स. हा पण क्वेश्चन मार्च 18 मध्ये विचारलेला आहे. आता पॅरासिटिझम मध्ये तुम्हाला एकतर डिफाईन करायचं आहे की ते एंडोपॅरासिटिझम आहे की एक्टोपॅरासिटिझम आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला एंडोचे एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवायचे आहेत आणि एक्टोपॅरासिटिझमचे पण एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही असं कराल ना, तेव्हा एकाच ह्याच्यामध्ये तुमचे 3 ते 4 आन्सर्स जे आहेत तर ते पाठ करून होत आहेत. म्हणजे इव्हन तुम्ही पॅरासिटिझमची डेफिनेशन पण करताय, तुम्ही त्याचे टाइप्स पण करताय, मग टाइप्स मध्ये एंडो आणि एक्टो दोन्ही पण आलं, मग दोघांच्या पण डेफिनेशन करताय आणि परत याची तुम्ही डेफिनेशन पण करणार आहात. सोबतच तुम्हाला याचे एक्झाम्पल्स पण विचारलेले आहेत. सो दोघांचे इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहेत. सो असं करत करत जर तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त एक्टोपॅरासाइट आलं, किंवा फक्त एंडोपॅरासाइट आलं, किंवा दोघांचा डिफरन्स बिटवीन आला, किंवा दोघांचे फक्त एक्झाम्पल्स आले, कसाही क्वेश्चन आला तरी पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे.
अगेन एंडोपॅरासाइट मध्ये तुम्ही कोणते पण एक्झाम्पल्स घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम असेल, ठीक आहे, किंवा एक्टोपॅरासाइट मध्ये तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता की जे मेरीन फिश वगैरे आहेत ते कशा पद्धतीने बॉडीवरती राहतात, किंवा कस्क्युटा आहे ते एक्झाम्पल्स देऊ शकता. हा एक क्वेश्चन खूप वेगळा आणि इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे असा की तुम्हाला काही एक्झाम्पल्स किंवा काही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्यामधलं इंटरॅक्शन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. फॉर एक्झाम्पल लिकेन, लायकेन, लिचेन जे काही तुम्ही म्हणत असाल ते. तर ह्याच्यामध्ये किंवा हे कोणतं प्रकारचं इंटरॅक्शन शो करतं? म्युच्युअलिझम, राईट? सो ते तुम्हाला लिहायचं आहे. आता या ठिकाणी हा क्वेश्चन शॉर्ट आन्सर टाईपसाठी आहे. पण ट्राय करा की तुम्ही जे म्युच्युअलिझम आहे तर त्याची थिअरी पण रीड कराल. ठीक आहे, म्युच्युअलिझमची थिअरी रीड करायची आहे. त्याच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही लायकेन लिहू शकता. आता इथे फक्त तुम्हाला म्युच्युअलिझम हा शब्द लिहायचा आहे, पण तुम्ही अभ्यास करताना डिफाईन म्युच्युअलिझम हे पण करणार आहात. दुसरं आहे ते म्हणजे अ प्रोटोझोआन लिव्हिंग इन अ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ अ फ्ली लिव्हिंग ऑन डॉग. आता हे काय आहे? दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्गॅनिझम वरती हा डिपेंड आहे. सो हे काय आहे? पॅरासिटिझम. आता पॅरासिटिझम म्हणजे काय हे ऑलरेडी आपण इथे वरती केलेलं आहेच. सो अशा पद्धतीने हे सगळे क्वेश्चन्स एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत किंवा जे PYQs आहेत आतापर्यंत येऊन गेलेले, तर हे एवढेच आहेत जे सतत रिपीट होत आहेत. सो तुम्हाला कशावरती फोकस करायचं आहे? कमेन्शलिझम वरती फोकस करायचं आहे, ग्राफ वरती फोकस करायचा आहे, पॅरासिटिझम, म्युच्युअलिझम आणि डेझर्ट अडॅप्टेशन्स. सो एवढ्याच गोष्टी तुम्हाला या चॅप्टर मधून करायच्या आहेत. बाकी हे 1 मार्कचे डिफाईन वगैरे, नॅटॅलिटी काय आहे, मोर्टॅलिटी काय आहे, हे सगळं तुम्हाला थोडंफार करायचं आहे. बाकी या चॅप्टरमध्ये असं काही डिफिकल्ट नाहीये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला इतर चॅप्टरसाठी पण पाहायला आवडतील का? हे नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट मी त्यानुसार व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज. बाय बाय.